राम राम मंडळी. तर आज मी बनवलेला आहे गरम मसाला. सगळ्यात पहिले घेतले मी शहा जिरं, चक्री फूल, जावित्री, दगडी फूल, किसलं, मग घेतले बडीशोप, दालचिनी आणि एका ह्याच्यात पुरवले म्हणून मी दुसरं ताट घेतलेलं होतं. त्याच्यानंतर घेतलेला आहे मी लवंग, धणे, हिरवी वेलची, काळी वेलची, काळा मिरी, जिरं आणि अर्ध मी घेतलेलं होतं त्यामध्ये जायफळ, ओवा आणि तेजपत्ता. थोडस जास्तच घ्यायचंय बरं का तुम्हाला धणे. आणि मग हे मसाले सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. एकदम जास्त पण भाजायचे नाहीत, मोजून 5च मिनिटं भाजायचे आहेत तुम्हाला. आणि हे जे वरती तुम्हाला एक पिक्चर दाखवलेला आहे त्याला नागेश्वरी म्हणतात. तर नागेश्वरी काय मला भेटली नाही मार्केटला, त्याच्यामुळे मला जेवढे मसाले भेटले तेवढे मी घेऊन आले. मसाले हे 5 ते 7च मिनिटं भाजायचे. जास्त भाजले की त्याला चव लागत नाही आणि मसाले करपतात. आणि भाजताना त्याच्यामध्ये 2 चमचे जे पोह्याचे चमचे आहेत ते आपल्याला तेल घालायचं आहे, त्याच्यामुळे मसाला खूप छान होतो. आणि हे मसाले जे आहेत भाजल्यानंतर थंड करायचे आहेत. थंड केल्याशिवाय मसाले जरा पण वाटू नका, नाही तर त्याला पाणी सुटू शकतो आणि मसाला ओला होऊ शकतो. हा जो मसाल्याची क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये मी 20-20 रुपयाचे प्रत्येकी मसाले घेतलेले आहेत. 20 म्हणजे तोळ्याच्या हिशोबाने देतात. 1 तोळा 2 तोळा तसं. तर 20 रुपये ते 25 रुपयाच्या हिशोबाने 1-1 तोळा होता, तर ते मसाले मी घेतलेले आहेत. हा मसाला मला कमीत कमी 2 ते 3 महिने जातो. तुम्हाला किती महिने जातो तुम्ही गरम मसाला केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा. आता मिक्सरला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला. आणि मिक्सरला देखील दळताना मसाला थोडासा गरम होतो, गरम मसाला. त्याच्यामुळे काय करायचं की ते पहिलं थोडंसं उघडून ठेवायचं मिक्सरचं झाकण, आणि त्याच्यानंतर मग तो मसाला जो आहे तो बरणीत भरायला घ्यायचा. तर हे बघा, हे मसाला कसा व्यवस्थित तयार झालेला आहे. काही काही लोक काय करतात की त्याच्यामध्ये जे लाल मिरची पावडर असते ती पण टाकतात, त्यांनी टेक्स्चर थोडा वेगळा येतो. पण मी टाकत नाही. मिरची पावडर गरम मसाल्यामध्ये टाकलं तर त्याला उपयोग काय? गरम मसाला कशाला म्हणतो आपण? कलर साठी टाकतात काही लोक, तर काश्मीरी लाल मिरची टाकतात काही लोक बिडगी मिरची टाकतात. तर हा मसाला जो आहे तुम्हाला काचेच्या बरणीतच भरायचा आहे. हळद असो किंवा लाल तिखट किंवा गरम मसाला काचेच्या बरणीतच भरा. बऱ्याच वेळेला असं होतं की माझी आई मला मसाला बनवून देत असते. म्हणजे हे जे गरम मसाले आहेत किंवा धना जिरा पावडर आपण जी वेगळी दळतो किंवा लाल तिखट आहे जी वेगळी दळतो, तर माझ्या आईच्या बनवायचे जे स्टाईल आहेत मसाल्याचे ते खूप निरनिराळे आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, ती लाल तिखट जेव्हा बनवते तर त्याच्यामध्ये सुद्धा ती वेगवेगळ्या प्रकाराने गरम मसाले टाकत असते. पण त्याचा अंदाज असतो बरं का मंडळी. तर तो अंदाज मी नक्कीच माझ्या आईकडनं घेईन आणि तुम्हाला नक्की कळवेन मी की नक्की लाल तिखट जेव्हा आपण बनवतो तेव्हा किती आणि कशा प्रकारे मसाले टाकले जातात. आणि जे काय आहे डिटेल्स ते तुम्हाला नक्कीच मी सांगेन. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि ही रेसिपी ही भाजीत वगैरे सगळ्या गोष्टीत चालते.